दोन संघांचा नक्कीच आपण पाहिलं तर सामना ऑन होणार आहे, परंतु मी विनंती करतोय आणखीन एक आमचे प्रमुख खेळाडू म्हणजे रुपेश जी गोवारी इथे दाखल झालेले आहेत. या रुपेश वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहिलं तर खजिनदार हे पद भूषवत असताना पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहिलं विद्यमान सरपंच आपण पाहिलं तर रवींद्रजी ठक्कर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान रुपेशजी गोवारी यांचा करतोय. आपुलकीचा आपणेपणा आणि नक्कीच हो जपला जातोय रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या प्रत्येक माणसाचा मात्र आपण पाहिला तर मोठ्या मनाने हा सन्मान केला जातोय. नक्कीच रुपेशजी आपले सुद्धा आभार आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. आणि वही आपण मॅच कडे जिथे सज्ज झालेत आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत राकेश सुद्धा आहेत. राकेश या रवींद्रजी ठक्कर साहेबांची विनंती आहे परंतु नाही च्या वेळेला आपण बघितलं तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता गेम इज ऑन झाले तिकडे. धन्यवाद जयेश. मान सन्मान केला जातोय. आपण बघतोय टिवरी गावचे विद्यमान सरपंच रवींद्रदादा ठक्कर. आपण ही स्पर्धा बघतोय एक भव्य दिव्य अशी स्पर्धा बघतोय आपण. 4 दिवस चालणारी स्पर्धा आजचा शेवटचा दिवस आहे. स्पर्धेचा गोलंदाजी मार्कवर बघतोय अजय जयेश याला. या पुढचा चेंडू बघतोय आपण लागलेच्या दिशेला ढकलून दिला होता. चेंडू क्षेत्ररक्षण होता. तो एकाच धावेवर समाधान मानावा लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 6 धावा. मैदानामध्ये चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी होली क्रॉस घोडबंदर तो न्यू स्टार मडवीपाडा संघ. तर न्यू स्टार मडवीपाडा संघाचा जर विचार करायला गेला ना तर खरोखरच या मैदानावर त्यांना सराव करताना आपण रोजच्या दिवसामध्ये बघतोय. तो यावेळी जर विचार करता गेली सलामीची जोडी थोडीशी वेगळी जोडी आहे. प्रभाकर आणि अक्षय. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातो. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 7 धावा. अक्षय आणि आकाश अशी आपण जोडी बघत असतो परंतु यावेळेला मॅच मध्ये थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो न्यू स्टार मडवीपाडा संघाकडून. प्रभाकर आहे स्ट्राईकच्या एंडवर. जयेश यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. येस नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 9 धावा. जयेश चांगली गोलंदाजी करतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला गेला. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि अशा प्रकारे एकच धाव पूर्ण गेली. 3 षटकाचा सामना असेल. पॉवर प्लेचा षटक मैदानामध्ये आपण बघतोय. धावसंख्या 10 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. चला चांगला चेंडू होता. पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंचांकडे इशारा केला जातोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू स्टार मडवीपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 10 अशी सुरुवात असेल. ज्या शैलीप्रमाणे आपण बघितलं जातं न्यू स्टार मडवीपाडा संघाला चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करताना बघतोय आपण. पाहतो यावेळी थोडीशी रणनीती वेगळी आखलेली आहे. बघा जी सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 10 धावा. थोडीशी वेगळी शैली यावेळी बघायला मिळते आपल्याला प्रभाकर आणि अक्षय यांच्याकडून. नेहमीच आपण बघतोय आकाश याला बघतोय परंतु यावेळी थोडीशी सलामीची जोडी वेगळी बघायला मिळते आपल्याला. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण बघतोय वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक साधण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज मंदार पवार. तर विनोददादा परेड यांनी समालोचन कक्षामध्ये या. त्याचप्रमाणे शंभू बलंगे.
यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवर खेळून काढला. एकाच रुलावर दोन गाड्या गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय धावचीच्या रूपाने. मिस्टर प्रभाकर दांडेकर बॅक टू द डग आउट. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. पुन्हा एकदा बघतोय आपण ज्याला आकाश याची गरज होती परंतु यावेळी पुन्हा एकदा दुसरा गडी मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रोहिदास. यापुढचा चेंडू बॉल बघतो आपण स्क्वेअर लेगच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला गेला होता. बघता बघता एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 11 धावा. तर थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय मला वाटतं या मॅच मध्ये. ज्याप्रमाणे आपण बघतोय न्यू स्टार मडवीपाडा संघाला एक आक्रमक संघ आहे परंतु थोडीशी रणनीती विकली आहे या सामन्यामध्ये. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या 11 धावा. संत सावध गतीने पुढे जाताना बघतोय न्यू स्टार मडवीपाडा संघ. मंदार अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये टाकते. या षटकाचा जर विचार करायला गेला तर एकच धाव आलेले आहे. यापुढचा चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. या संघाकडून ही अपेक्षा नव्हती परंतु थोडीशी बॅटिंग लाईनअप वेगळीच बघायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. काहीतरी वेगळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे न्यू स्टार मडवीपाडा संघाने. मंदार पवार गोलंदाजी मार्कवर आणि अशा प्रकारे हा फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. चला मडवीपाडा संघ लगेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. तर दुसऱ्या षटक मैदानाच्या आतमध्ये चालू दुसऱ्या षटकामधले चेंडू टाकून झालेले आहेत. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्येचा जर विचार करायचा गेला तर 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. नो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर दीपेश कोरडा. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार करायचा गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 12 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमावा लागतील. तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज भावेश पवार. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते.
धावसंख्या झालेली ती 12 धावा. भावेश पवार हा गोलंदाजी मार्कवर चांगला गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. जशी अपेक्षा असते मडवीपाडा संघाकडून परंतु तशी अपेक्षा बघायला मिळत नाही यावेळी मैदानामध्ये. यापुढचा चेंडू आटा मात्र लेगच्या दिशेला चेंडू ढकलून दिलाय सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 18 धावा. दिपेश कोरडा याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. संत आणि सावध गतीने पुढे चाललेला हा खेळ बघतोय. मडवीपाडा संघ थोडासा कमी पडताना दिसतोय यावेळी. भावेश पवार गोलंदाजी मार्कवर आहे. अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो बॉल थर्डमॅनच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. आणि या 4 धावा येतात आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 22 धावा. चेंडू टाकून झालेले आहेत ते 3. अक्षय आणि दिपेश अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. नॉन स्ट्राईकच्या एंडवर अक्षय याला बघतोय. भावेश पवार अप्रतिम गोलंदाजी करतो परंतु 2 चेंडूवर 10 धावा येत आहेत. या पुढचा चेंडू ऑफ टिक सोडून जाणारा चेंडू एस पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडू मानावा लागेल. वाईटच्या रूपाने एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. मी तर म्हणे न्यू स्टार मडवीपाडा संघाचा होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर चेंडू टाकून झालेले 3. याच्यावरच आपण सराव करताना बघतोय या खेळाडूंना. यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला होता. झेल पकडण्याचा अप्रतिम प्रयत्न केला गेला होता कव्हर पॉइंटच्या दिशेला सर्कलमध्ये. तर अशा प्रकारे ओव्हर थ्रूच्या रूपाने 1 धाव येते आणि या 3 धावा या चेंडूवर पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या बघता आपण 26 धावा. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे अक्षय धुमाडा. या मोठ्या फटक्याची गरज असेल पण तो काय होतोय. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही या सामन्यामध्ये अक्षय धुमाडा याच्याकडून. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. चेंडू पडल्यानंतर थोडासा खालच्या दिशेला राहिला. अशा प्रकारे डॉट डिलिव्हरी येते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 26 धावा. भावेश पवार गोलंदाजी मार्कवर. आणि अशा प्रकारे लेग स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला पंचांचा इशारा केला जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 27 धावा. 27 ऑफ द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. धावसंख्या 27 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा भावेश पवार. यापुढचा चेंडू बिग हिट केला जातोय. बॉल जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. होली क्रॉस घोडबंदर संघाला. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया.
चला याच्यानंतर होणारा सामना असेल आई अष्टभुजा लहूपाडा वर्सेस ओमसागर बामणगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपल्या टॉस बॉक्स मध्ये या. आपण नाणेफेकीचा कॉल ओढवून घेऊ लगेच. आई अष्टभुजा लहूपाडा वर्सेस ओमसागर बामणगाव. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा सामना असेल. चला आपण बघतोय टॉस नाणेफेकीचा कॉल होतोय. तर आपण बघतोय टॉक्स बॉक्सच्या दिशेला टॉस उडवण्यात येते. टिवरी गावचे विद्यमान सरपंच ओमसागर बामणगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. तर बघा 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा येतात. या 5 धाव्यांनी संघ धावसंख्या धावफलकावर लागली गेली. पहिल्या चेंडूवर 1 आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार येतो. धावसंख्या 5 धावा. पुन्हा एकदा जयदीप गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. मिलिंद आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. स्ट्राईक चेंडवर आपण बघतोय. आता मात्र सागर याला बघतोय. जयदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे झेल सुटला जातोय आणि धावचीच्या रूपाने गडी बाद होताना दिसते आपल्याला. धावून झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळी धावचीच्या रूपाने सागर सारखा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 5 धावा. 34 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू टाकून झालेले आहेत ते 4. तर चला लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. आपण बघतोय हा सामना संत आणि सावध गतीने पुढे जाताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी येतोय जयेश पवार सारखा एक फलंदाज येतोय. थोडस शांत प्रकाराने हा सामना पुढे जाताना बघतोय. ज्याची अपेक्षा नव्हती या दुपारच्या सत्रामध्ये बहुतेक असे टिवरी गावातले मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये होते. मडवीपाडा संघाची त्यांना फलंदाजी बघायची होती. यापुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. तर या चौकार येतो आणि चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 9 धावा. आपण बघतो टिवरीच्या गावामध्ये हा सामना चालू आहे आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग आलेले होते निष्ठान मडवीपाडा संघाची फलंदाजी बघायला. परंतु थोडीशी अपयशी झालेली होती फलंदाजी. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 10 धावा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ टिक सोडून जाणारा चेंडू. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू बघायला मिळतात आपल्याला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 12 धावा. थोडीशी गुणलेखाकडून चुकी झाली होती. आता मात्र ती सुधारली गेली. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. जयदीप कोठाडी हा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय.
यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल येतो लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली पण तो क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू सीमारेषेच्या पार जातोय 6 धावांसाठी आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती 18 धावा 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्यामध्ये 18 धावा तर 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावेची गरज 16 धावेची गरज असेल अजय किरकिरे हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी होली क्रॉस गोडबंदर संघाला आपल्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा पंचांकडून इशारा केला जातोय खराब चेंडूची नोंद केली जाते अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 19 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या अजय किरकिरे राईट ओव्हर द विकेट यापुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडून इशारा केला जातोय नो चेंडू येतोय धावसंख्या 20 धावा बघा यापुढचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल आणि या फ्री हिटच्या चेंडूवर जर बघायला गेला तर फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने गडी बाद होऊ शकतोय या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बघूया तो मोठा फटका येतो की काय यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी तर या चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा बघा फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेला बॉल मिड ऑन मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय अजय पवार याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 24 धावा या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतंय पंचांचा इशारा येतो यस पुन्हा एकदा नो चेंडू बघा अजून एक चेंडू नो टाकला तर पिवरी गावचे विद्वान सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं बघा ह्याच मैदानावर रोजचा सराव करताना बघतोय आपण न्यू स्टार मडवीपाडा संघाला तो यावेळी थोडेसे खराब रिएक्शन बघायला मिळते मडवीपाडा संघाकडून ज्यांचा सामना बघण्यासाठी बरेचसे मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये आले होते यापुढचा फुलटॉस चेंडू होता पण तो फ्री हिट चेंडू असेल आणि एकच धाव येते एका धावेने संघाची धावसंख्या 26 धावा दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे मिलिंद नाईक याला आपण बघतोय स्ट्राईक चेंडवर चांगली फलंदाजी करतोय 3 चेंडू मध्ये 11 धावेवर नाबाद खेळताना दिसतोय आपल्याला या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो मिडांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड झाली आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही चेंडू जातो सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी धावसंख्या धावफलकावर 30 धावा आता मात्र 4 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अजय किरकिरे याचा जर विचार केला षटकाचा तर या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूवर 10 धावा मोजतोय यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलोय चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी आणि अशा प्रकारे विजयाचा षटकार येतोय आणि या सामन्यामध्ये विजय होतोय होली क्रॉस घोडबंदर संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय न्यू स्टार मडवीपाडा संघ हार्डलक न्यू स्टार मडवीपाडा संघ तर घोड
पोरबंदर संघासाठी शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. ऑल द बेस्ट. तर मी रिक्वेस्ट करेन वैभव धूम केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा खेळाडू थोडस सहकार्य करायचं आहे. पंचांची भूमिका निभवायची आहे या सामन्यासाठी. आणि त्याच नंतर आपण बघतोय टिवरी गावाचा एक खेळाडू कैलाश डोंगरकर